श्रोते हो, आज आपण एक अत्यंत पवित्र, मंगलमय आणि साक्षात पापांच्या शृंखला तोडणाऱ्या एकादशीच्या कथेचे श्रवण करणार आहोत. ही कथा केवळ एक जुनी पौराणिक गोष्ट नाही, तर साक्षात मानवी मनाच्या मोहाच्या पतनाची आणि त्यानंतर भगवंताच्या कृपेने मिळणाऱ्या उद्धाराची एक अत्यंत जिवंत आणि मार्गदर्शक गाथा आहे. श्रोते हो, आपल्या भारतीय संस्कृतीत, वारकरी संप्रदायात आणि हिंदू धर्मात एकादशीच्या व्रत्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचे एक वेगळेच नाव, वेगळीच अलौकिकता आणि एक वेगळेच महत्त्व असते. त्यानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशीला पापमोचनी एकादशी असे म्हटले जाते. श्रोते हो, ही कथा सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. ही कथा केवळ कर्मणुकिनीसाठी नाही, तर जो कोणी ही कथा सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंत अत्यंत एकाग्र चित्तेने आणि श्रद्धेने ऐकेल, त्याच्या आयुष्यातील नकळत घडलेली आणि जन्मांतराची सर्व पापे जळून खाक होतील आणि त्याला निश्चितपणे वैकुंठ लोकाची प्राप्ती होईल. त्यामुळे माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुमचे सर्व लक्ष आता इकडे द्या आणि ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. चला तर मग आपण कल्पनेने थेट द्वापार युगात प्रवेश करूयात आणि या अद्भुत कथेला सुरुवात करूयात. त्या अगोदर मंडळी, एक छोटीशी विनंती करते. मी ही कथा खूप मेहनतीने बनवली आहे. जर तुम्हाला माझी मेहनत आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. चला तर मग मी कथेला प्रारंभ करते. श्रोते हो, कथेची सुरुवात होती ती द्वापार युगात. पांडवाचे ज्येष्ठ बंधू धर्मराज युष्टीधर यांना नेहमीच धर्माबद्दल, नीतीबद्दल आणि विविध व्रतांबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता असायची. युधिष्ठिराचा स्वभावच असा होता की ते नेहमी सत्याच्या आणि धर्माच्या शोधात असत. एकदा युधिष्ठिरांनी आपला सखा मार्गदर्शक आणि राक्षस परब्रह्म असलेल्या भगवान श्रीकृष्णांना हात जोडून एक प्रश्न विचारला. ते अत्यंत नम्रपणे म्हणाले, हे जगतपालका, हे मधुसूदना, हे वासुदेवा, कृपा करून मला सांगा की फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षात जी एकादशी येते तिचं नाव नक्की काय आहे? त्या दिवशी कोणत्या देवतेची पूजा करावी? या व्रताचे नियम काय आहेत आणि हे व्रत केल्याने भक्ताला कोणते फळ मिळते? हे सर्व गुह्य ज्ञान मला सविस्तरपणे सांगण्याची कृपा करावी. धर्मराजाचा हा प्रश्न ऐकून भगवंताच्या सावळ्या आणि सुंदर चेहऱ्यावर एक गोड हास्य उमटले. ते अत्यंत मधुर आणि ओघळत्या वाणीत युधिष्ठिरांना म्हणाले, हे धर्मराजा, तू संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी हा खूप सुंदर आणि महत्त्वाचा प्रश्न विचारला आहेस. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या या महान एकादशीला पापमोचनी एकादशी असे म्हणतात. नावातच तिचा अर्थ दडलेला आहे. पाप म्हणजे पातक आणि मोचक म्हणजे मुक्त करणारी. ही एकादशी साक्षात तिच्या शिवणीतूनच मुक्ती देणारी आणि मानवाच्या सर्व पापांचा समूळ नाश करणारी आहे. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, हे अर्जुनाच्या ज्येष्ठ बंधू, आता मी तुला या एकादशीची एक अत्यंत अद्भुत, रंजक आणि पापनाशक कथा सांगत आहे. हीच कथा पूर्वी महान तपस्वी लोशम ऋषींनी चक्रवर्ती राजा मांधाता याला सांगितली होती. तू ती कथा आता अत्यंत लक्ष देऊन ऐक आणि शांत चित्ताने ऐक. श्रोते हो, आता आपण आणखी एका कथेच्या प्रवाहात प्रवेश करत आहोत. चक्रवर्ती राजा मांधाता हा एक अत्यंत पराक्रमी आणि प्रजाहित दक्ष राजा होता. एकदा राजा मांधाता याने धर्म आणि तत्वज्ञानाने महान जाणकार असलेल्या महर्षी लोमन ऋषींना एक अत्यंत कळीचा प्रश्न विचारला. राजा मांधाता हात जोडून म्हणाला, हे ऋषी, ज्येष्ठ मानवी जीवन हे चुकांचे आगार आहे. माणसाकडून कळत न कळत अनेक पापे घडतात. या पापांचे प्रायचित्त काय आहे? मानवाच्या पापांचे मोचक कथा प्रकारे शक्य आहे. हे कृपा करून मला असा साधा, सोपा आणि प्रभावी उपाय सांगा, ज्यामुळे सामान्य माणसाला त्याच्या पापातून सहज छुटकारा मिळेल आणि तो नरक यातनांपासून वाचेल. राजा मांधातारी ही तळमळ पाहून लोमन ऋषी प्रसन्न झाले. त्यांनी राजाला एक अत्यंत रंजक आणि डोळ्यात अंजन घालणारी कथा सांगायला सुरुवात केली. तीच कथा भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला सांगत आहेत आणि तीच कथा आज मी तुम्हाला सांगत आहे. लोमश ऋषी
राजा मांधाला म्हणाले, हे राजा, आता मी तुला चैत्ररथ वनाची आणि एक महान तपस्व्याची तपनाची एक उद्धाराची कथा सांगतो. श्रोते हो, आपण कल्पनेने त्या प्राचीन आणि नयनरम्य वनात जाऊयात. स्वर्गलोकाच्या अगदी जवळ मेरू पर्वताच्या पूर्वेला आणि कुबाराच्या अधिपत्याखाली असणारे हे चैत्ररथ नावाचे एक अतिशय सुंदर आणि विशाल क्रीडा उद्यान आहे. या वनाचे सौंदर्य शब्दात वर्णन करणे खरोखरच कठीण आहे. आजकाल आपण सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात राहतो, पण हे चैत्ररथ वन म्हणजे साक्षात निसर्गाचा एक अद्भुत आणि स्वर्गीय चमत्कार होता. वसंत ऋतूची नुकतीच चाहूल लागलेला होता, त्यामुळे संपूर्ण वन विविध प्रकारच्या रंगबिरंगी आणि सुगंधी फुलांनी बहरून गेले होते. झाडाच्या फांद्या फुलांच्या आणि फळांच्या ओझ्याने खाली वाकल्या होत्या. मधाने गच्च भरलेल्या फुलांवर भुंगे गुंजावत करत होते. कोकिळेचा मंजूळ स्वर कानावर पडत होता आणि शीतल मंद सुगंधित असा मैलिग्याचा वारा वाहत होता. अशा नयनरम्य आणि शांत वनात किन्नर गंधर्व कन्या आणि स्वतः देवराज इंद्र आपल्या अप्सरांसह नेहमी क्रीडा करण्यासाठी आणि विश्रांती घेण्यासाठी येत असत. या चैत्ररथ वन इतके सुंदर दुसरे कोणतेच वन या त्रिभुवनात नव्हते. पण या वनाचे वैशिष्ट्य फक्त त्याचे सौंदर्य नव्हते, तर या वनाची शांतता आणि पावित्र्य पाहून अनेक महान ऋषीमुनी तिथे येऊन आपली कठोर तपश्चर्या करत असत. या चैत्ररथ वनामध्ये एक अत्यंत रम्य आणि एकांत ठिकाणी मेघावी नावाचे एक अत्यंत तेजस्वी आणि तरुण ऋषी तपश्चर्याला बसले होते. श्रोते हो, हे मेघावी ऋषी म्हणजे कोणी सामान्य व्यक्ती नव्हते, तर ते महान चवन ऋषींचे सुपुत्र होते आणि भगवान शिवाचे अत्यंत एकनिष्ठ आणि परमभक्त होते. त्यांची तपश्चर्या इतकी प्रखर आणि कठोर होती की त्यांच्या चेहऱ्यावरती जणू एक सूर्यासारखे तेज आणि वलय निर्माण झाले होते. पांढरे शुभ्र यज्ञोपीत अंगावर धारण केलेले, कपाळावर भस्माचा पट्टा लावलेले आणि हातात संशनाचा दंड घेतलेले ते तरुण मेघावी ऋषी साक्षात दुसऱ्या कामदेवतेसारखे देखणे आणि तेजस्वी दिसत होते. डोळे मिटून सर्व इंद्रियांवर ताबा मिळून हे भगवान शंकराच्या ध्यानात पूर्णपणे मग्न झाले होते. श्रोते हो, आपल्या पुराणामध्ये एक गोष्ट नेहमी वाचायला मिळते. जगात असा नियम आहे की जेव्हा कोणी मानव पृथ्वीवर खूप मोठी आणि कठोर तपश्चर्या करू लागतो, तेव्हा सर्वात आधी स्वर्गात देवराज इंद्राचे सिंहासन हलू लागते. इंद्राला नेहमी हीच भीती सतावत असते की हा तपस्वी आपल्याला या प्रचंड तपाच्या आणि साधनेच्या पुण्याईने माझे हे स्वर्गाचे राज्य, माझे इंद्रासन तर हिरावून घेणार तर नाही ना. आजकालच्या जगात जशी आपल्याला आपले खुर्शी जाण्याची आणि पदावरून दूर होण्याची भीती असते, तशीच भीती त्या देवराज इंद्राला वाटली. थोडी गंमत म्हणून सांगते. इंद्राची अवस्था एखाद्या असुरक्षित राजकन्यासारखी झाली होती. मेघावी ऋषींच्या या प्रखर तपाची धास्ती इंद्राने घेतली आणि कोणत्याही परिस्थितीत या ऋषींची तपस्या भंग करण्याचा एक कपटी कट रचला. इंद्राने आपल्या दरबारातील एक सर्वात सुंदर लावण्यवती आणि नृत्य कलेत निपुण असलेली मंजू घोषा नावाच्या एका अप्सरेला बोलावले आणि मंजू घोषा इंद्रासमोर येऊन उभी राहिली. इंद्राने तिला आज्ञा दिली, हे मंजू घोषे, पृथ्वीवर चैतन्य रथ वनामध्ये च्यवन ऋषींचा पुत्र मेघावी अत्यंत घोर तपश्चर्या करत आहे. त्यांच्या तपाच्या तेजाने सर्व लोकांनाही ताप लागू लागला आहे. तू त्वरित त्या वनात जा आणि तुझे सर्व सौंदर्य, तुझी मोहकता आणि तुझी नृत्यकला वापरून त्या मेघावी ऋषींची तपश्चर्या कोणत्याही परिस्थितीत भंग कर. इंद्राची आज्ञा ऐकून मंजू घोषा अप्सरा चरारली. तिला आज्ञा तर मोडता येत नव्हती, पण ती मनातल्या मनात प्रचंड घाबरली होती. कारण मेघावी ऋषी म्हणजे काही सामान्य ऋषी नव्हते. त्यांच्याकडे तपाचे प्रचंड आणि जाणणारे सामर्थ्य होते. जर मी त्यांची तपश्चर्या भंग करायला गेले आणि ऋषींना राग आला, तर त्यांनी जर मला आपल्या क्रोधाग्नीत भस्म केले किंवा काही भयंकर शाप दिला तर माझे काय होईल, या विचाराने ती थरथर कापत होती. श्रोते हो, शेवटी राजाची आज्ञा शिरसांदी मानून मंजू घोषा अप्सरा पृथ्वीवर त्या चैतन्यरथ वनात आली. खरे पण तिने एक अक्कल लढवली. ती थेट मेघावी ऋषींच्या आश्रमात किंवा त्यांच्या अगदी जवळ गेली नाही.
शापाच्या आणि भस्म होण्याच्या भीतीने तिने ऋषींच्या आश्रमापासून एक कोस सुमारे 2 मैल अंतरावर आपला एक सुंदर तंबू टाकला. तिथे सुरक्षित अंतर राहून तिने आपली मोहिनी विद्या सुरू केली. तिने आपल्या मधुर आणि कोकिळेसारख्या आवाजाने सत्रीच्या साथीने पंचपचम स्वर आखून अत्यंत मधुर आणि मादक गती गाऊ लागली. तिने आपल्या गोऱ्यापण अंगाला चंदनाची आणि सुगंधाची उटी लावली होती. विविध रंगे सुगंधी फुलांचे हार घातले होते. ती अत्यंत मादकपणे नृत्य करत होती आणि तिच्या पायातील पंजनाचा छमछम असा नाद ती जाणीवपूर्वक करत होती. आता इथे कथेत एक अत्यंत महत्त्वाचे वळण येते बघा श्रोते हो. जसा योगायोग असतो ना तसाच इथे घडला. त्याच वेळी तिथून साक्षात मदन म्हणजेच कामदेव आपल्या पत्नी रतीसोबत विहार करत जात होते. कामदेवतेला पूर्वी भगवान शिवाने आपला 3रा डोळा उघडून जाळून भस्म केले होते. हा प्रचंड राग त्याच्या मनात आजही खटकत होता. मेघावी ऋषी हे भगवान शिवाचे एकनिष्ठ भक्त होते. त्यामुळे शिवाचा राग या शिवभक्तावर काढण्याची उत्तम संधी कामदेवतावर चालून आली होती. कामदेवताने ठरवले की आपण या मंजू घोषाला मदत करायची आणि या शिवभक्त ऋषीचे पतन करायचे. श्रोते हो, पुराणात कामदेवतेने ऋषीवर कसा हल्ला केला याचे अत्यंत सुंदर आणि कलात्मक वर्णन केले आहेत. कामदेवाने मंजू घोषेला आपले साक्षात हत्यार बनवले. कामदेवतेने जणू काही मंजू घोषाचे त्या सुंदर आणि कमानीयदार शिवाचे धनुष्य सज्ज केले. त्यावर तिच्या मोहक नेत्रकटाक्षाची दोरी चढवली. अशा धनुष्यावर पिसाऱ्याप्रमाणे भोर पापड्यांनी शोभून दिसणारे तिच्या नेत्राचे तिभष बाड चढवले. थोडक्यात सांगायचे तर कामदेवाने रूप, रंग, रस, गंध, स्पर्श आणि शब्द या 5ही मोहशास्त्राचा वापर करून त्या तरुण ऋषींच्या मनावर प्रहार करायला सुरुवात केली. श्रोते हो, माणसाच्या मनाप्रमाणेच कितीही संयमी आणि कठोर असले तरी मोहाचा आणि वासनेचा क्षण आला की ते कसे भटकते याचे हे एक अत्यंत उत्तम आणि जिवंत उदाहरण आहे. आपण म्हणतो ना, कीर्तन ऐकताना मन देवाच्या चरणी असते, पण चप्पलाच्या स्टँडवर चप्पल सुरक्षित आहे की नाही तिकडेही लक्ष जातेच. माणसाचे मन अत्यंत चंचल आणि तिकडे मेघावी ऋषी डोळे मिटून शिवांच्या ध्यानात बसले होते. पण वाऱ्यासोबत मंजू घोषाच्या गाण्याचा तो मंजूळ स्वर आणि तिच्या पायातील पैंजणांचा नाद त्यांच्या कानांवर पडला. फुलांचा आणि चंदनाचा तो मादक सुगंध त्यांच्या नसिकेत शिरला. ऋषींचे ध्यान भंग पावले. त्यांनी आपले डोळे उघडून समोर पाहिले तर काय, समोर एक अतिशय सुंदर, यवनप्रसन्न आणि मदनाने व्याकुळ झालेली स्त्री नृत्य करत होती, गात होती. तिच्या हातातील कंकणाचा आणि कमरेवरील मेलखाचा मधुर ध्वनी वातावरणात गुंतत होता. ती प्रेमभाव व्यक्त करत होती, ऋषींना खुणावत होती. कामदेवतेच्या बाणांचा प्रभाव इतका तीव्र होता की मेघावी ऋषी त्या क्षणी आपले सारे तप, नियम, वैराग्य, आपली शिवभक्ती आणि साधनेचा पूर्णपणे विसर पडले. ते त्या अप्सरेच्या स्वर्गीय सौंदर्यावर पूर्णपणे भाळले आणि तिच्याकडे आकर्षित झाले. मंजू घोषेला नेमके हेच हवे होते. ती हळूहळू चालत आणि हावभाव करत ऋषींच्या जवळ आली. तिने आपली वीणा खाली ठेवली आणि आपल्या नेत्रकटाक्षांनी ऋषींना पूर्णपणे मोहून टाकले. जशी एखादी नाजूक वेल वाऱ्याने व्याकुळ होऊन एका मोठ्या आणि भक्कम वृक्षाला घट्ट विळखा घालते, अगदी त्याच प्रकारे ती अप्सरा ऋषींना बिलगली. श्रोते हो, आपण इथे थेट त्या महान तपस्व्याचे पतन झाले. मेघावी ऋषी त्या क्षणी आपले सर्व काही विसरले आणि त्या अप्सरेसोबत संसारिक, ऐतिहासिक आणि कामुक सुखात बुडून गेले. श्रोते हो, जेव्हा माणूस मोहात आणि भोगात अडकतो तेव्हा त्याला वेळेचे भान अजिबात राहत नाही. आपण कीर्तनात किंवा पूजेला बसलो की आपल्याला 5 मिनिटे 5 तासांसारखे वाटतात. घड्याळाकडे सारखे लक्ष जाते. पण तेच जर आपण एखाद्या आवडीच्या व्यक्तीसोबत गप्पा मारत असू किंवा मोबाईलवर काही बघत असू तर 2 तास कसे निघून जातात हे समजत नाही. मोहाच्या जाळ्यात अडकल्यावर वेळ पंख लावून उडून जाते. मेघावी ऋषी आणि मंजू घोषा त्या सुंदर वनात एकत्र राहू लागले. दिवस, महिने, वर्ष एकामागून एक उलटू लागले.
ऋषींना वाटले की आपण नुकतेच तर काल परवा एकत्र आलो आहोत, पण सत्यात मात्र तब्बल 57 वर्ष 9 महिने आणि 3 दिवस उलटून गेले होते. इतका प्रदीर्घ काळ ते दोघे एका पत्नी पतीप्रमाणे एकमेकांच्या सहवासात राहत होते. अखेर जेव्हा मंजू घोषाला वाटले की आपले काम आता पूर्ण झाले आहे आणि तीही त्या जीवनातून रस संपू लागला, तेव्हा एक दिवस तिने अत्यंत नम्रपणे हात जोडून ऋषींना म्हटले, हे मुनिवर श्रेष्ठ ऋषीवर्य, आता मला माझ्या घरी म्हणजे स्वर्गलोकी परत जाण्याची आज्ञा द्यावी. मी इथे खूप मोठा काळ व्यतीत केला आहे. हे ऐकून मेघावी ऋषींना प्रचंड आश्चर्य वाटले. ते तिला थांबवत म्हणाले, हे सुंदरे, अरे आज संध्याकाळी तर तू इथे आली आहेस आणि उद्या सकाळ होईपर्यंत तर तू मला सोडून जाण्याची घाई करत आहेस. असे करू नकोस. अजून थोडा काळ तरी माझ्यासोबत थांब. त्यावर मंजू घोषा थोडी हसून आणि शांतपणे म्हणाली, हे ऋषीवर्य, तुम्ही मोहात आणि वासनेत इतके अंधाळे झाले आहात की तुम्हाला वेळेचे भानच राहिले नाही. कृपया डोळे उघडा, शांतपणे विचार करा आणि तुमच्या अंतर्दृष्टीने मोजून पहा की मी इथे येऊन आणि आपण एकत्र राहून किती काळ लोटला आहे. म्हणजे घोषेचे हे सत्य आणि कठोर शब्द ऐकताच माघावी ऋषी एकदम भानावर आले. जणू त्यांच्या डोक्यावर कुणीतरी थंड पाण्याचा हंडा ओतला. त्यांनी डोळे उघडून आपल्या अंतर्दृष्टीने पाहिले आणि त्यांच्या पायाखालील जमीनच सरकली. त्यांना जाणवले की आपल्या आयुष्यातील तब्बल 57 पेक्षाही जास्त वर्ष केवळ भोगामध्ये आणि केवळ वासनेने वाया गेला आहे. आपण साठवलेले सर्व तपाचे पुण्य, आपली सर्व कठोर साधना, शिवभक्ती या एका मोहापायी राखेसारखी जळून खाक झाली आहे. श्रोते हो, जेव्हा माणसाला स्वतःच्या भयंकर चुकीची जाणीव होते तेव्हा तो स्वतःवर तर रागवतोच, पण चुकीला कारणीभूत असलेल्या समोरच्या व्यक्तीलाही त्याचा प्रचंड राग येतो. मेघावी ऋषींची अवस्था अगदी तशीच झाली. पश्चाताप आणि क्रोधानं त्याचे डोळे लालबुंद झाले. त्याच्या नेत्रातून जणू अग्नीच्या ठिणग्या उडू लागल्या. आता त्यांना ती सुंदरी लावण्यवती मंजू घोषा साक्षात मृत्यूसारखी आणि आपल्या नाशाला कारणीभूत असलेली एक अत्यंत दृष्ट स्त्री वाटू लागली. क्रोधाच्या भरात थरथर कापत मेघावी ऋषींनी कमंडलातील पाण्याचा घोट हातात घेतला आणि ते भयंकर आवाजात कडकले, हे पापीने, हे दृष्टे, तू तुझ्या माया जालात मला अडकवून माझ्या अनेक वर्षाच्या कठोर तपश्चर्येला आणि माझ्या पुण्याचा नाश केला आहेस. तू मला फसवून माझे पतन केले आहेस. जा, मी तुला आत्ताच्या आत्ता शाप देतोय की तू तुझे हे स्वर्गीय सुंदर रूप गमावून बसशील आणि अत्यंत कुरूप किळासवाणी अशी पिचासिनी होऊन या जंगलात युगाने युगे भटकत राहशील. तो भयंकर शाप ऐकताच मंजू घोषाच्या पायाखालील जमीन सरकली. ती भीतीने थरथर कापू लागली. बघता बघता तिचे ते सुंदर रूप नष्ट होऊ लागले आणि ती विद्रूप दिसू लागले. रडत रडत आणि डोळ्यांतून अश्रू ढासळत ती ऋषींच्या पायांवर कोसळली आणि अत्यंत दिवाणवाण्या स्वरात म्हणाली, हे मुनिवर ज्येष्ठ, मला क्षमा करावी. माझा यात काहीही दोष नाही. मी तर केवळ देवराज इंद्राची आज्ञा पाळत होते. माझ्यावर दया करा. संतांचा आणि महात्म्यांचा सहवास तर नेहमीच कृपा देणारा आणि उद्धार करणारा असतो. तुम्ही मला असा कठोर शाप देऊ नका. या भयंकर पिशाच योनीतून मुक्त होण्यासाठी काहीतरी उपाय मला सांगा. माझ्यावर उशाप द्या. तिची ती दीन अवस्था आणि तिची रडणे पाहून ऋषींचा राग थोडा शांत झाला. शेवटी ते संतच होते. राग आला तरी त्यांच्या मनात कुठेतरी करुणा होतीच. ते तिला म्हणाले, हे मंजू घोषे, दिलेला शाप तर मी मागे घेऊ शकत नाही, पण मी तुला यातून मुक्तीचा एक अमोघ मार्ग नक्की सांगू शकतो. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात पापमोचनी नावाची एक अत्यंत पवित्र आणि महान एकादशी येते. त्या दिवशी तू पूर्ण भक्तिभावाने आणि श्रद्धेने भगवान श्री हरी विष्णूचे व्रत कर, त्यांचा उपवास कर. या एकादशीच्या व्रताने प्रभावाने तुझ्या या भयंकर पापाचा नाश होईल आणि तू या पिशाच योनीतून मुक्त होऊन तुझे मूळ सुंदर रूप पुन्हा प्राप्त करशील. असे सांगून तिला मुक्तीचा मार्ग दाखवून अत्यंत खिन्न मनाने, लाजेने मान खाली घालून आणि स्वतःला दोष देत मेघावी ऋषी आपल्या वडिलांच्या म्हणजेच महान च्यवन ऋषींच्या आश्रमाकडे निघाले. इकडे च्यवन ऋषी आपल्या आश्रमात बसले होते.
त्यांनी लांबूनच आपल्या पुत्राला चालत येताना पाहिले. मेघावी ऋषींचे पूर्वीचे ते प्रखर तेज, तो उत्साह आता पूर्णपणे नष्ट झाला होता. त्यांचा चेहरा मलूल पडला होता आणि मान लाजेने खाली झुकली होती. जवळ येताच चिवण ऋषींनी विचारले, बाळा मेघावी, हे तुझे काय हाल झाले आहे? तुझे ते तपाचे तेज कुठे गेले? तुझे मुख असे मलिन का झाले आहे? असे कोणते भयंकर पाप तू केले आहेस, ज्यामुळे तुझी ही अवस्था झाली आहे? लाजेने, दुःखाने आणि पश्चातापाने मेघावी ऋषी वडिलांच्या चरणावर पडले आणि रडत रडत म्हणाले, पिताश्री, माझ्याकडून घोर अपराध झाला आहे. एका अप्सरेच्या शारीरिक मोहात पडून मी माझे सर्व तप्पाचे पुण्य गमावून बसलो आहे. कामदेवतेच्या जाळ्यात अडकून मी माझे मौल्यवान आयुष्य वाया घातले आणि संताप होऊन त्या अप्सरेला पिशाचिनी होण्याचा शापही देऊन बसलोय. पिताश्री, मी खरोखर खूप मोठा पापी आहे. आता या घोर पापातून मला मुक्तता कशी मिळेल? माझ्या या पापाचे प्रायश्चित्त काय आहे? कृपया मला मार्ग दाखवून माझा उद्धार करा. आपल्या मुलाचे हे प्रांजळ बोलणे आणि पश्चाताप ऐकून चिवण ऋषींना खूप वाईट वाटले, पण ते ज्ञानी आणि स्थितप्रज्ञ होते. ते अत्यंत प्रामाणिकपणे शांतपणे म्हणाले, मुला, माणसाचे मन खूप चंचल, शारीरिक आकर्षणाच्या आणि भोगाच्या जाळ्यात भल्याभल्यांची मती गुंग होते. तू जे केलेस ते भयंकर पाप तर नक्कीच आहे आणि यामुळे तुझे तपाचे पुण्य सारे समान झाले आहे. हेही खरे आहे, पण तू निराश होऊ नकोस. भगवान श्री हरी विष्णू हे अत्यंत दयाळू आणि दीननाथ आहेत. त्यांच्या चरणी अनन्य भावे शरण गेल्यावर कोणत्याही महापापातून मुक्ती मिळू शकते. चिवण ऋषी पुढे म्हणाले, तुझ्या अप्सरेला पापमोचनी एकादशीचे व्रत सांगितले आहेस, तेच व्रत तू स्वतः कर. चैत्र महिन्याच्या वैद्य पक्षात येणाऱ्या पापमोचनी एकादशीची तू विधानपूर्वक आणि पूर्ण श्रद्धेने व्रत कर. भगवान विष्णूंनी मनोभावे पूजा कर. या एकादशीच्या पुण्याईने तुझ्या हातातून घडलेल्या या पापाचा समूळ नाश होईल आणि तुला तुझे तपाचे सामर्थ्य पुन्हा प्राप्त होईल. श्रोते हो, वडिलांचा हा उपदेश ऐकून मेघावी ऋषींना खूप मोठा दिलासा मिळाला. आता मी तुम्हाला सांगते की या व्रताचे नियम काय आहेत आणि ते कसे करावे. या व्रताचे महत्त्व आणि नियम शास्त्रांमध्ये अत्यंत सुशिष्टपणे सांगितले आहे. एकादशीच्या आदल्या दिवशी सात्विक आहार घ्यावा. शक्य असल्यास रात्रीचे जेवण टाळावे आणि ब्रह्मचार्यतेचे पालन करावे. एकादशीच्या दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे. स्वच्छ वस्त्रे परिधान करून भगवान विष्णूचे नामस्मरण करावे आणि संकल्प करावा. देहात्वाचा भगवान विष्णूच्या चतुर्भुज स्वरूपाची स्थापना करावी. सोबत माता लक्ष्मीचीही पूजा करावी. देवाला पंचामृत, फळे, फुले, अक्षता, चंदन, धूप आणि दीप अर्पण करावेत. विशेषतः गूळ चचण्याची डाळ अर्पण करावी. भगवान विष्णूंना तुळशीपत्र अत्यंत प्रिय आहेत. तुळशीला तुळस मोडू नये म्हणून आदल्या दिवशी तुळशीची पाने तोडून ठेवावेत आणि देवाला अर्पण करावीत. पूजेदरम्यान ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. श्री सुक्त, कनकाधर स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा. दिवसभर उपवास करावा. शक्य असल्यास निर्जल उपवास करावा किंवा फक्त फलाहार घ्यावा. सायंकाळी पिंपलाच्या झाडाला 3 प्रदक्षिणा घालून तुपाचा दिवा लावावा. यामुळे पितृदोषाचे निवारण होते. एकादशीच्या रात्री झोपू नयेत. देवाची भजन कीर्तने करावीत आणि पापमोचनी एकादशीची कथा अवश्य ऐकावी. दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सकाळी पुन्हा पूजा करून ब्राह्मणांना किंवा गरजूंना भोजन आणि दान द्यावे आणि त्यानंतर आपला उपवास सोडावा. पापमोचनी एकादशी म्हणजे एक सुवर्ण संधीच आहे, एक पर्वणीय आहे. या व्रतामुळे माणसाला ऐतिहासिक जगात सुख, समृद्धी, आरोग्य आणि धनपत्री तर होतेच, पण मृत्यूनंतर त्याला यमाच्या यातना न भोगता थेट भगवान विष्णूच्या वैकुंठ लोकात आणि मोक्षाची प्राप्ती होते. या कथेचे तात्पर्य आणि मोरल इतकेच आहे की शारीरिक आकर्षक रूप, सुख हे फार काळासाठी टिकणारे नसते. सौंदर्याच्या मोहात पडून आपल्या खऱ्या ध्येयापासून आणि परमार्थापासून भटकणे हे माणसाचे सर्वात मोठे पतन आहे. पण आपले भगवान श्री हरी विष्णू यांची कृपा अत्यंत अमर्यादित आणि विशाल आहे की माणसाला आपल्या चुकीचे प्रांजळपणे जाणीव झाली आणि त्याने पश्चाताप करून भगवंताची भक्ती केली
तर देव त्याला नक्की क्षमा करतो आणि त्याला पुन्हा नव्याने मोक्षाचा मार्ग मिळून करून देतो. तर श्रोते हो, ही होती अत्यंत पवित्र, रसाळ आणि पापनाशक अशी पापमोचनी एकादशीची संपूर्ण आणि सविस्तर कथा. मला खात्री आहे की ही कथा ऐकताने तुमचे मन पूर्णपणे भगवंताच्या भक्तीत आणि या अवघ्यात प्रवाहात रमून गेले असेल. कथेतील प्रत्येक शब्द, प्रत्येक प्रसंग तुमच्या हृदयापर्यंत पोहोचले असेल, अशी मी साक्षात पांडुरंगाच्या चरणी करते प्रार्थना. तुम्हाला ही पापमोचनी एकादशीची सुंदर कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कथा कुठून ऐकत आहात हे वाचायला मला नक्की आवडेल. तुम्हाला एका चांगल्या प्रतिक्रियेमुळे आम्हाला असेच नवीन आणि भक्तिपूर्व व्हिडिओ बनवण्याचा प्रचंड प्रोत्साहन मिळते. जर तुम्हाला ही कथा आणि माझी ही सांगण्याची पद्धत आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चला तर मग आजची ही कथा मी भगवान श्री हरी विष्णूच्या आणि पांडुरंगाच्या चरणी अर्पण करते आणि येथेच थांबते. पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एक सुंदर आणि मंगलमय कथेसोबत. तोपर्यंत सर्वांनी आनंदी राहा, सुरक्षित राहा आणि भगवंताचे अखंड नामस्मरण करत राहा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. धन्यवाद.